MBA फाउंडेशन ऐरोली यांच्या माध्यमातून दिव्यांग क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला। सेक्टर 14 येथील अर्जुन निंबा सोनवणे खेळाचे मैदान येथे MBA फाउंडेशन यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिव्यांग क्रीडा महोत्सव सकाळी 8 वाजता पार पडला। सदर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, भारती मराठे, प्रोग्राम अधिकारी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, मीनाक्षी बालसुब्रमण्यम, चेअरपर्सन MBA फाउंडेशन ऐरोली, माधव अय्यर, चेअरमन MBA फाउंडेशन, सीबा पटनायक, MBA फाउंडेशन ट्रस्टी, शोभा पटनायक, MBA फाउंडेशन ट्रस्टी, उमा अय्यर, MBA फाउंडेशन ट्रस्टी, शिवाजी देसाई, ट्रस्टी MBA फाउंडेशन, जयश्री विश्वनाथन, ट्रस्टी MBA फाउंडेशन, मीनल मंडली, सेल्फ एस्टीम फाउंडेशन ऐरोली, अखिल श्रीराम, ट्रस्टी MBA फाउंडेशन, जयश्री पाटील, COO MBA फाउंडेशन, आशा संखे, सोशल वर्कर MBA फाउंडेशन, कैलास परमार, MBA फाउंडेशन, डॉक्टर नॅन्सी सेटना, डे केअर हेड MBA फाउंडेशन, मुख्याध्यापिका ललिता वाणी, नवी मुंबई महानगरपालिका, अनिश श्रीकृष्ण, रवी जयस्वानी, MBA ट्रस्टी, विनोद चाळक, मुख्य पंच, तसेच दिव्यांग खेळाडू, पालक, शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर मेधा सोमय्या व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मेधा सोमय्या यांनी सर्व खेळाडू, पालक, शिक्षक, क्रीडा शिक्षक यांना मार्गदर्शन केले। भारती मराठे यांनी स्पेशल ऑलिम्पिक भारत याविषयी सर्व खेळाडूंना माहिती दिली। सर्व मान्यवर व क्रीडा प्रेमी यांच्या शुभ हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मैदानात फिरवण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन, श्रीफळ वाढवून व आकाशात फुगे सोडून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। ठाणे, मुंबई व नवी मुंबई नगरीतून 200 पेक्षा जास्त दिव्यांग खेळाडूंनी भाग घेतला। सदर स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, लांब उडी, लिंबू चमचा, बॉसी गेम, क्रम्पलिंग पेपर, क्ले मेकिंग, बटाटा शर्यत, बुक बॅलन्सिंग अशा प्रकारचे खेळ घेण्यात आले। स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री पाटील व आशा संखे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक प्रदीप मस्तूर यांनी केले। दिव्यांग विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या कौशल्यांना वाव देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता रोजगार निर्मिती करणे, त्याचबरोबर उत्तम खेळाडू घडवणे अशा प्रकारच्या सर्व जबाबदाऱ्या MBA फाउंडेशन कडून पार पाडल्या जात आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी ऐरोली गुरुद्वाराच्या वतीने स्नेह भोजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। इंटरनॅशनल डिसेबिलिटी डेच्या निमित्ताने MBA फाउंडेशननी हा कार्यक्रम ऐरोलीला नवी मुंबई म्युनिसिपल स्कूलच्या मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि मला इथे आल्यानंतर खूप आनंद होतोय, कारण की यामुळे आम्हाला उत्साह वाढतो। आम्हाला बघितल्यावर असं वाटतं की आमच्यामध्येच काहीतरी कमतरता आहे। ही मुलं आमच्यापेक्षा खूप उच्च दर्जाची आहेत आणि ही देवाची देणगी आहेत। त्याच्यामुळे आम्ही याच्याकडे त्या निमित्ताने आम्हालाच इथे आम्ही ऊर्जा घेऊन आम्ही जातो। मी MBA फाउंडेशनचं, नवी मुंबईचं आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व संस्थांचं खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि आभार मानू इच्छिते, कारण की ते जे काम करत आहेत त्याला तोड नाही। धन्यवाद।
सगळ्यात आधी धन्यवाद म्हणेन की MBA फाउंडेशन ट्रस्टी, ऑल मेंबर्स, टीचर्स, ट्रस्टी आणि व्हॉलेंटियर्स की त्यांनी इथे आम्हाला SOBला स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्रला प्रेझेंट करण्यासाठी संधी दिली. खूप छान वाटलं, मनापासून आभार. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र मुख्यतः ज्या मुलांचा ID बिलो 70 आहे त्यांच्यासाठी स्पोर्ट्समध्ये आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतं आणि इथे आम्हाला SOBला प्रेझेंट करण्यासाठी बोलवण्यात आलं, याबद्दल मनापासून धन्यवाद. सबको पता है कि हर साल दिसंबर 3 को वर्ल्ड डिसेबिलिटी डे होता है और वर्ल्ड डिसेबिलिटी डे के लिए MBA फाउंडेशन हर साल स्पोर्ट्स मीट रखते हैं. बच्चे जो डिसेबिलिटी है या डिफरेंटली एबल्ड अब बोलते हैं उनको प्रोत्साहित करके उनको ग्राउंड में लाके उनको अनेक स्पोर्ट्स एक्टिविटी करने के लिए 3-4 महीने से उनका प्रैक्टिस होता है और वो इधर आके करते हैं. ये तीसरा साल है जो हम हर साल करते हैं और अभी ऐसा है कि इस साल भी हमारे पास 7-8 NGOs ज्वाइन किया है जिनके स्टूडेंट्स भी यहाँ हैं. लगभग 200 बच्चे तक यहाँ है और मुझे बहुत खुशी हो रही है देखने के लिए कि हमारे सब बच्चे बिखरे हुए हैं हमारे ग्राउंड में और सब एंजॉय कर रहे हैं. ऐसा नहीं कि कौन फर्स्ट सेकंड आएगा, लेकिन उनका भी एक प्लेटफॉर्म है जहां वो लोग बहुत खुशी से एंजॉय कर रहे हैं, पार्टिसिपेट भी कर रहे हैं. थैंक यू सो मच. एक्चुअली ये जो साल में एक बार होता है, इसमें बहुत एंथुजियाज्म प्रदान करते हैं बच्चों के लिए और बच्चों का पेरेंट्स भी आते हैं. अभी इधर उधर का अपना देखा, नई मुंबई का सब मिला के 7 स्कूल पार्टिसिपेट किया है और MBA फाउंडेशन का भी आइरोली सेंटर, मेन सेंटर और संघर्ष नगर में जो सैटेलाइट सेंटर है, सब बच्चे आए हैं और सुबह से आके पार्टिसिपेट कर रहे हैं. ये जो फीलिंग है, जो बॉन्डेज है, ये बहुत ही अच्छा है बिटवीन पेरेंट्स एंड चिल्ड्रन एंड बिटवीन स्टाफ पीपल एंड चिल्ड्रन एंड अपने अलग अलग जो बच्चे हैं सभी एक ही छत्र छाया में बैठे हैं, पार्टिसिपेट कर रहे हैं, प्राइजेस ले रहे हैं. ये एंथुजियाज्म जो है, एक माँ ने बताया अभी कि उसका बेटा जो है पार्टिसिपेट कर रहा है, कल रात को सोया नहीं है. पूछो क्यों? कि आज उसको पार्टिसिपेट करना है. तो ऐसा है उनका एंथुजियाज्म अंदर में प्रकट होता है, तो बहुत ही महत्वपूर्ण है. और ये जो चीज़ है, जो मिलन हो रहा है ना, ये सब चीज़ साल में एक बार है, मगर बार बार कर सकते हैं तो ऐसा 3 महीने में एक बार, 6 महीने में एक बार करेंगे तो बहुत बढ़िया रहेगा. और हमने तो खुद बहुत एंजॉय किया. मेरा और मेरा पत्नी जी जो हैं, जो संघर्ष नगर में एडवाइज़र के तौर पे काम करते हैं, शी इज़ ऑल्सो वेरी हैप्पी. एंड बाकी सब तो मीनाक्षी मैडम, महादेव सर, सभी लोग जो है ना पार्टिसिपेट किया है. बहुत आनंदित हो गए हम लोग सब. थैंक यू वेरी मच. अश्विनी अरविंद सूर्यवंशी, जागृती पालक संस्थेची विद्यार्थिनी आहे. तीनाथ नाक्याच्या जवळ शाळा आहे. मी लिंबू चमच्यामध्ये भाग घेतला आणि बस बॅलन्समध्ये भाग घेतला. छान वाटलं. हॅलो, गुड आफ्टरनून. मी MBA फाउंडेशनमध्ये कोऑर्डिनेटर आहे, रोहिणी मोरे म्हणून. मी गेल्या 19 वर्ष या संस्थेमध्ये काम करत आहे आणि ह्या 3 वर्षामागे, मागील 3 वर्षामध्ये आमच्या संस्थेने मुलांना उत्स्फूर्त करण्यासाठी स्पोर्ट्स हा गेम चालू केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर 12 संस्थांनी चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याशिवाय ह्याच्यामधून मुलांना आपलं कौशल्य दाखवण्याचं म्हणजे चान्स मिळतो मुलांना की त्यांच्या अंगात ह्या कला असतात, पण त्या कला कधी बाहेर येत नाही. पण या स्पोर्ट्स मार्फत, जे आमच्या संस्थेने हे स्पोर्ट्स चालू केले आहेत, त्या स्पोर्ट्स मार्फत आमच्या बाकीच्या शाळांच्या मुलांचे विथ आमच्या शाळेच्या मुलांचे जे त्यांच्या अंगातल्या कला असतात, ज्या लपलेल्या असतात, त्या बाहेर येण्यामध्ये होतं. आणि प्रत्येक मुलाला इथे आपण काय करतो आहे आणि त्याचं प्राइज दिलं जातं. प्राइज दिल्यामुळे प्रत्येक मुलं आनंदाने दरवर्षी इथे सहभाग घेतात. अशाच पद्धतीने प्रत्येक संस्थेने दरवर्षी आम्हाला आमच्या संस्थेमध्ये आपलं नाव रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जास्तीत जास्त मुलांना स्पोर्ट्ससाठी उत्साहित करायचं आहे. थँक्यू. मेरा नाम है निखिल शानबाग. मैं बदलापुर आधा से आया हूँ. मेरे को बुक बैलेंसिंग में मेडल, ये प्राइज मिला, बख्शिश. मेरे को इधर आके अच्छा लगा. माझं नाव अनिल अभिचंदानी. मी आर्चल ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये शिकतोय आणि मध्ये सेकंड आलोय.
सेकंड आलोय. अरे वा